वडोदरावासी केम छो? मी पण मजामा. एवढं मी गुजराती शिकून आलोय आज, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी. आणि आता शिकणार आहे हळूहळू. बाकी कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण भारत दौऱ्याअंतर्गत आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत गुजरातमध्ये आणि तिथल्या सगळ्यात गोड शहरात वडोदरा या शहरामध्ये आम्ही आलेलो आहोत. जसं की भारत दौऱ्याला सुरुवात झाल्यापासून मी सांगतो, बाहेर पडल्यानंतर कळते की इथे किती मराठी लोक आहेत. वडोदऱ्यामध्ये आपण आहोत आणि आम्ही जेव्हापासून इथं आलोय कालपासून जिथे जिथे म्हणून फिरतोय मराठी स्वागत होतंय. मला असं कळलं की 6 लाखांच्या वरती इथे मराठी लोक राहतात. आणि आज आम्ही ठरवलं की गुजरातमध्ये जायचं आणि तिथल्या मराठमोळ्या लोकांचं गुजराती पद्धतीनं थोडं थोडं शिकत शिकत मनोरंजन करायचं. म्हणूनच घेऊन आलो आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा, को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश. आज या मंचावरती झी मराठीची एक अशी मालिका अवतरणार आहे. त्या मालिकेतले आपले असे पाहुणे अवतरणार आहेत ज्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, गुजरातवर खूप प्रेम आहे आणि सगळ्या भारतभराचं त्या मालिकेतल्या कलाकारांवर आणि या मालिकेवर प्रेम आहे. माझ्या नवऱ्याची बायको. पुरुषांच्या टाळ्या जरा कमी आहे. टेन्शन. ही बायकांना खूप आवडते मालिका. पुरुष सुद्धा बघतात, पण पुरुष जरा टेन्शन मध्ये बघतात. कारण काय होतं, तिकडे राधिका वहिनींना एखादा संशय आला की तो क्लू सापडतो बायकांना. आत्ताही अधिकृतच आणल्यात ना, बरोबर आहेत ना? बऱ्याच जणांनी आत्ताच चेक केला. हा बाबा, बऱ्याच जणांनी विनंती केली सगळ्या दाखवा फक्त तेवढा, इकडे कॅमेरा तेवढा फिरवू नये. घरी कळलं तर मग लफडे होतील. पण काय शेवटी ही गंमत जम्मत नोकझोक चालूच असते नवरा आणि बायकोमध्ये. अशीच ही गोड फॅमिली आहे आणि त्यांना या मंचावरती आपण आता आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी सुरुवातीला या मंचावरती आपण त्या त्रिकुटाचं स्वागत करूयात ज्यांच्यावरती सगळ्यांचं खूप प्रेम आहे आणि खूप गोड त्रिकुट आहे. अभिजित खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील. जोरदार टाळ्या. राधिका वहिनी, मनापासून स्वागत तुमचं या मंचावरती. शनाया, मनापासून स्वागत. आणि द गुरु, जोरदार टाळ्या गुरुसाठी. वा वा. आता तुम्ही बघितलं असेल तर जवळजवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकाच मंचावरती आल्यावर कसं वाटतं तशी काहीशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि अर्थातच तू तो दुवा आहेस हे सगळं सांभाळणारा. आणि आज गुजरातमध्ये आलेलो आहोत. अभिजित, कसं वाटतं? मला खूप आनंद होतोय. सगळ्यात आधी गुजरातमधल्या माझ्या सगळ्या मराठी बांधवांना खूप प्रेमाचा नमस्कार. कारण मी पहिल्यांदा गुजरातमध्ये आलो आहे आणि ते सुद्धा आपल्या चला हवा येऊ द्याच्या निमित्तानं आणि सगळ्या आपल्या मराठी जनांच्या समोर. त्यामुळे खरंच खूप आनंद होतोय. शनाया, कसं वाटतं गुजरातमध्ये येऊन? आणि तू तर गुजराती बोलतेच असं मला कळलं. प्रत्येक वाक्याच्या शेवटी ही छे लावते. कोणी सांगितलं तुम्हाला हे? बघा आता, त्याशिवाय तर कार्यक्रम चाललाय का आपला? नाही नाही, मला ही ऍक्च्युली बारीकशी सवय लागली आहे रिसेंटली की मी कोणी काय विचारलं डन छे, ओके छे, असं करून मी सगळ्या गोष्टीच्या मागे छे लावते. सॉरी, मला गुजराती नीट येत नाही, पण हे शब्द मी नक्की वापरते, नथी आणि छे. राधिका वहिनी, तुम्ही आलेला आहात गुजरातमध्ये, कसं वाटतं? आणि इकडे पहिल्यांदा येणं आहे का पूर्वी आला होता? नाही, यापूर्वी मी आले, पण आज मला खूप छान वाटतंय. आणि आम्ही सकाळपासून बाहेर रस्त्यावरती हिंडतोय तर आम्हाला वाटलं इथे आता आम्हाला कोणी ओळखणार नाही फारसं, पण रस्त्यावरती खूप लोक भेटत आहेत की जे सिरियल बघतायत, रेग्युलर फॉलो करतायत सिरियल. तुमचे सगळ्यांचे आभार, कारण तुम्ही आमची सिरियल पाहताय. हे बघून खूप छान वाटतंय. आता या मंचावरती आपण 2 आणखीन अशा कलाकारांना आमंत्रित करणार आहोत जे यांचे सिरियलमधले खरं तर पालक आहेत, मार्गदर्शक आहेत आणि ते आमचेही खूप मोठे मार्गदर्शक आहेत. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहिता थत्ते यांना. जोरदार टाळ्या.
वा आता फॅमिली भरल्यासारखी वाटते. अरुण सर? हा कळलं आम्हाला. माझ्याकडे बघून केलेला इशारा. मी नाही असं मी काहीच नाही. अरुण सरांना तर गुजराती येत असेल मला तर डोळ्यातच दिसते. गुजराती जेवण मुंबईत अनेकदा जेवलेलं आहे, पण गुजरातमध्ये येऊन आज गुजराती जेवण जेवावं लागलं कारण आज माझा मंगळवार आहे. सुहिताजी तुमचं गुजरात कनेक्शन कसं? इथं किती वेळा आलाय किंवा येणं झालं का पूर्वी? मी खूप वेळेला आले गुजरातमध्ये आणि मने थोडं हा, तुम्ही जरा शिकवा ना आम्हाला कोणीतरी मोठे. थोडं थोड्याला काय म्हणतात? या या वहीन त्यांनी हात पहिल्यांदा वर केला त्यांना संधी. या जरा शनायाला गॅरीला मला सगळ्यांना जरा गुजराती शिकवा. तुम्ही जरा आम्हाला गुजराती शिकवा. समजा राधिका वहिनी तुमचं फेमस वाक्य बोला ते. मी कुठून राहिले? हो मसाला नाही कुठून राहिले मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको. वा वा. હું મસાલો નથી કુટ્ટી કુટ્ટી હું કુટી રહી છું મારા હસબન્ડની બીજી વાઈફ. काय काय परत एकदा परत मला शिकवा. हा कुट्टी कुट्टी नाही ते मसाला खूप कुटत होत्या त्यामुळे कुट्टी असं आवाज येतो ना मसाला कुटताना कुट्टू. हा હું મસાલો નથી કુટ્ટી હું કુટી રહી છું મારા હસબન્ડની બીજી વાઈફ. वा वहिनी तुम्ही ट्राय करणार का? तुम्ही आम्हाला सांगा काहीतरी गुजरातीमध्ये छान. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला काय म्हणतात गुजरातीमध्ये? चालो आय्या हवा आवा दो. चलो आय्या हवा आवा दो. आय्या चला इथे हवा येऊ द्या. मला एक बोलायचं वाटतंय. मी नेहमी यांना बघते एक स्वप्न होतं माणसाचं स्वप्न नक्की पूर्ण होतं. वा. आज भेटायची इच्छा पूर्ण झाली ना. बरं नवऱ्यांनी असं वागू नये म्हणून साधारणपणे बायकांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? कसं त्यांच्यावर वचक ठेवायला पाहिजे? मोबाईल चेक करावा, त्यांचं पर्स चेक करावं, काय पर्स चेक करावा लिहून घ्या. मोबाईल चेक करावा. मग नंतर मेसेज तर नक्की चेक करावे. क्या बात आहे. बरोबर ना? हा आणि मग बस थोडासा विश्वास पण ठेवावा. थोडासा ज्या दिवशी पर्स संपला ना, ज्या दिवशी पर्स मधनं पैसे संपले, कार्ड क्रेडिट कार्ड मधनं पैसे संपले, त्या दिवशी समजायचं का बाहेर काही चक्कर आहे. ज्या दिवशी कार्ड वरचे पैसे कमी झाले. आणि पैसे ज्या दिवसपर्यंत आपल्याकडे राहतील काही काळजी नाहीये ना. छान वाटलं सगळ्या बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्ही आलात आमच्याशी गप्पा मारल्यात. आपण समोर विराजमान व्हा. थँक्यू. राधिका वहिनी तुमच्याकडे येणार आहे अनिता दाते. अनिताची लीड पहिली सिरियल आणि एवढं मोठं यश, इतकं प्रेम सगळ्यांचं कसं वाटतं? मला अर्थातच खूप चांगलं वाटतंय. मला या कॅरेक्टरनी या व्यक्तिरेखेनी पूर्णतः बदलून टाकलेलं आहे खरं सांगायचं तर. कारण मी स्वतः अनिता म्हणून एका वेगळ्या पद्धतीने जगत आले आहे आणि राधिका ही वेगळ्या पद्धतीने जगणारी बाई आहे. तर आपण खूप एकांगी विचार करतो की अशा पद्धतीने बायका असतात का, अशाच असतात का. तर आपण सर्व बायकांचा विचार करत नाही, त्या कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं जात असतात याचा आपण विचार करत नाही. पण ह्या निमित्ताने मला अशा सर्व वर्गातल्या बायकांशी मी जोडली गेले आणि त्यांची दुःख समजून घेता आली. आणि या कॅरेक्टरच्या निमित्ताने मला जे जगता येतं आहे ते माझं संचित आहे असं मी मानते आणि ते खूप मोठं आहे आणि ते मला आयुष्यभर पुरणारं आहे. वा 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 वा.